नमस्कार. आज आपण करणार आहोत टोमॅटो डाळ. कशी करतो ते पहा. नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि काय तुम्हाला आवडेल ते मला सांगा. मी तसं बनवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे व्हिडिओमध्ये पुढे पाहत राहा. चालू करू आपण टोमॅटो डाळ. ही 1 कप मी तूर डाळ घेतलेली आहे. आपल्याला लागेल तशी आपण कमी जास्त करू शकतो. आणि ती धुवून मी आता त्याचा कुकर लावून घेते, कारण आपल्याला ती शिजवायची आहे. बारीक गॅसवरती 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे. तोपर्यंत मी हे 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहे. लाल लाल टोमॅटो घ्यायचे, कच्चे घ्यायचे नाही. आपल्याला लाल लालच पाहिजे. आणि आता हे टोमॅटोचे आपल्याला काप करून घ्यायचे आहे. बारीक कापायचं नाही, मोठं मोठं कापायचं. खूप छान असा हे टोमॅटोची डाळ तयार होणार आहे. आणि खरं सांगते, टेस्टलाही खूप छान लागते चवीला. त्यामुळे मी 3 टोमॅटो कापून घेतले. आणि आता आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. कांदाही मी 1 कांदा घेते, तोही मोठासाच कापते, बारीक कापायचा नाही, गरज नाही. खूप छान अशी ही डाळ तयार होणार आहे. नक्की ट्राय करा. आणि आता कांदा कापून झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेते. मिरची आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो, कमी जास्त करू शकतो. 2 बास होतात. आणि आता ही शिजलेली डाळ तयार होती. मी कुकर खोलला, त्याच्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची आणि चिरलेला कांदा घालून घेते. त्याच्यानंतर त्यामध्ये हळद घालायची. हळद घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं लाल तिखट, धना पावडर घालून आपल्याला गरम मसाला घातला अर्धा चमचा, मीठ घातलं चवीनुसार, कमी जास्त करू शकतो. आणि कुकर लावून परत 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या. आणि आता आपली डाळ पाहू शकता अशी झालेली आहे. मी कुकरचं झाकण खोलताना शूट केलेलं नाही आणि समजू शकता तुम्ही. आणि आता टोमॅटोही त्याच्यामध्ये छान गळून गेलेला आहे. आणि मिक्स करून घ्यायचं. आपल्याला कमी जास्त पाणी ॲड करून घ्यायचं. मी त्यात पाणी घातलेलं आहे. आणि दुसरीकडे मी एका पातेल्यामध्ये तेल घेते. आणि खूप पटकन होते, जास्त वेळ लागत नाही. वरणापेक्षा जरा वेगळं. आणि त्याच्यामध्ये जिरं मोहरी घालून घेते. जिरं मोहरी छान तडकली का त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे लसूण, कढीपत्ता आणि सुकी लाल मिरची घालून घ्यायची. नक्की ट्राय करा. खूप छान भन्नाट चवीची डाळ लागते. आणि हिंग घातलेला आहे मी आता. आणि ही फोडणी आता आपल्याला आपल्या डाळीमध्ये घालून घ्यायची. आणि झटपट होणारी ही टोमॅटो डाळ आहे. आणि चवीला खूपच चविष्ट लागते. त्यामुळे म्हटलं माहिती आहे तर पोहोचवावं तुमच्यापर्यंत. नक्की ट्राय करा. खूप छान लागते. टेस्टलाही भाताबरोबर तर अप्रतिमच लागते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी बनवली डाळ तुम्ही ट्राय करा. आवडेल तुम्हालाही.